आणि आमचं वचन देखील आहे। त्याचबरोबर जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई बाहेर गेलेला मूळ मुंबईकर आम्हाला पुन्हा सन्मानाने मुंबईत आणायचा आहे। हा मुंबईकर इकडे वसई विरार नालासोपाऱ्यापर्यंत गेला, इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत गेला। याला जबाबदार कोण हा देखील सवाल आहेच की जे यापूर्वी देखील मुंबई महापालिकेत सत्तेत होते त्यांना खऱ्या अर्थाने हा जाब लोक विचारतीलच। आणि म्हणून महायुती सरकारने मोठे निर्णय या ठिकाणी घेतलेत किंबहुना त्याचं आम्ही या वचननाम्याच्या माध्यमातून पूर्तता करणार आहोत। टप्प्याटप्प्याने 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आम्ही महायुतीने घेतला आणि त्याची अंमलबजावणी पुढच्या 1 वर्षामध्ये केली जाईल। हा देखील एक वचननाम्याचा आमचा भाग आहे। मुंबई पागडी मुक्त करण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय 100 वर्षे लोक राहतात, परंतु ते घरामध्ये घर दुरुस्तही करू शकत नाही, रिडेव्हलपमेंटही करू शकत नाही, ते विकू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। त्यांना कर्जही मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या दूर करण्यासाठी आम्ही तोही निर्णय घेतला। जे ओसी मिळत नव्हती त्यांना दुप्पट पाणीपट्टी भरावी लागत होती, दुप्पट मालमत्ता भरावा लागत होता। या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही तो निर्णय घेतला आहे आणि म्हणून या पागडीतल्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा संकल्प देखील आम्ही या वचननाम्यात घेतलेला आहे। खरं म्हणजे याच्यामध्ये लाखो लोकांना फायदा होणार आहे। फनेल झोनचा देखील विषय आम्ही घेतलेला आहे। हाईट रेस्ट्रिक्शनमुळे पुनर्विकास थांबला होता, तोही निर्णय आम्ही घेतलेला आहे। म्हणजे याच्यामध्ये आम्ही वचननाम्याच्या माध्यमातून आम्ही त्याची पूर्तता करणार आहोत। झोपडपट्टी मुक्त मुंबई हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं, 40 लाख लोकांना घरं देणं, परंतु मागच्या अनेक वर्षामध्ये त्यावर मला वाटतं काहीच झालं नाही। जे मुंबई महापालिकेत बसले होते त्यांची जबाबदारी होती वारसा सांगणाऱ्यांची, पण ते जाऊ द्या। आम्ही महायुतीने आम्ही निर्णय घेतला की या संपूर्ण जे रखडलेले प्रकल्प आहेत त्यांना मार्गी लावायचं क्लस्टरच्या माध्यमातून। आणि म्हणून आता उदाहरणादाखल 17,000 घरांचं घाटकोपर येथे रमाबाई आंबेडकर नगर हे आम्ही SRA आणि MMRDच्या माध्यमातून काम करतोय आणि त्यांना 20 वर्षापासून भाडं मिळत नव्हतं। 150 कोटी रुपये भाडं SRA आणि MMRD यांनी दिलं। हे एक उदाहरण आहे। असे 17